तुमचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। भाजपने देश विकण्याचं काम सुरू केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे। राहुल गांधींच्या वक्तव्यानं राजकारण तापलेलं आहे। राहुल गांधी रिजेक्टेड माल आहेत असं फडणवीसांनी हल्लाबोल केलाय। जब ये आरएसएस के कार्यकर्ता आपके सामने आएंगे, नरेंद्र मोदी की बात करेंगे, अमित शाह की बात करेंगे, उनसे आप सामने उनको कहो कि आपका प्रधानमंत्री गद्दार है, आपका होम मिनिस्टर गद्दार है, आपका संगठन गद्दार है, आपने हिंदुस्तान को बेचने का काम किया है, आपने हमारे संगठन, आपने हमारे संविधान पर आक्रमण किया है, आपने अंबेडकर जी पर आक्रमण किया है, आपने वीरापासी जी पर आक्रमण किया है, आपने गांधी जी पर आक्रमण किया है। खुल के उनसे कहेंगे। मला असं वाटतं मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, पवार साहेबांना फार राग आला, ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये, पण मी पुन्हा सांगतो हा रिजेक्टेड माल आहे। शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय। जगात भारताची प्रतिमा जपण्याचं काम मोदी करतात असं पवार म्हणाले। तर शरद पवार आपल्या भूमिका मांडत असतात, मात्र या भूमिकेशी सहमत नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांच्या भूमिकेचं स्वागत केलंय। देश एका वेगळ्या दिशेने चालला। नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत। काही राजकीय विचाराच्या संबंधी आणखी त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही। तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीय मध्ये हे करायचे नाही। बघा, शरद पवार त्यांच्या भूमिका मांडत असतील, कोणती धोरणं जाहीर करताना प्रधानमंत्री कोणालाही विश्वासात घेत नाही, किंबहुना त्यांच्या लोकांनाही घेत नसतील, ही माझी माहिती आहे। म्हणून तर सीबीआयचा डायरेक्टर निवडताना राहुल गांधी विरोधी पक्षनेते त्या समितीवर आहेत, त्यांनी डिसेंट नोट दिली आणि ते बाहेर पडले। मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्वाचं आहे। ज्यावेळी अनेक लोक माननीय प्रधानमंत्री मोदी परदेशात का गेले आणि मग तिकडे काय होत आहे अशी टीका करत होते, त्यावेळी ज्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने या व्हिजिटमध्ये केले आहेत, पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे। आणि म्हणूनच पवार साहेबांनी हे सांगितलं की विनाकारण टीका करू नका, प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत, त्यामुळे त्याच्यावर टीका करणं हे योग्य होणार नाही।